जीवा शिवाची पहिला जोडा कार्य केलं इतकंच नव्हे तर समाजाला जागा करण्याचं काम आपलं भरलं असंच एक सुंदरसं भारूड आपला सर्वांसमोर आधुनिक अंगाने सादर करण्यासाठी येत आहे. जरा जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. शक्ती निर्माण केली त्या दैवी शक्तीला त्यांनी आपली शस्त्र दिली, आपली आयुध दिली आणि मग त्या देवीने तब्बल 9 दिवस त्या महिषासुरासोबत युद्ध केले, त्या महिषासुराला ठार केले आणि मग देवी शक्तीची त्या ठिकाणी स्थापना झाली. आपल्या समाजात देखील अशी असुरी वृत्ती आहे, जे स्वार्थी आहेत, जे लोभी आहेत, जे कपटी आहेत, जे दुसऱ्याचा कधीच विचार करत नाहीत. मग अशा असुरांवर जर विजय मिळवायचा असेल तर काय हवं? तर हवं खणखर मनोबल आणि आत्मविश्वास. आणि हे जर हवं असेल तर याचना कोणाची करायची? याचना करायची आदिशक्ती अंबाबाईची. चला तर तिच्या नावाने आपण हा गोंधळ घालूया. त्या कोल्हापूरस्थित अंबाबाईच्या चरणी आपण सारे जण आता जाऊन मंडळी. वसंत पंचमीला विठ्ठल आणि रुक्मिणीचा विवाह सोहळा पार पाडला जातो. यामागची कथा तरी काय? तर रुक्मिणी मातेला स्वप्नामध्ये भगवान श्रीकृष्णाचं स्मरण झालं आणि तिने श्रीकृष्णाशी लग्न करण्याची इच्छा वर्तवली. जेव्हा तिने आपल्या वडिलांना राजा भीमकला हे सांगितलं तेव्हा तिचा भाऊ, रुक्मिणीचा भाऊ अर्थात रुक्मय याला राग आला होता. तो म्हणतो की हे लग्न होऊच देणार नाही. पण त्यावेळी रुक्मिणी मातेने भगवान श्रीकृष्णाला 7 श्लोकांचं एक पत्र लिहिलं होतं. जगातील पहिलं प्रेमपत्र.
माता रुक्मिणीने भगवान श्रीकृष्णाला दिलं. ती म्हणते की मी अंबिका देवीच्या मंदिरात येते, तिथे मी पाया पडे, मग तू मला नेण्यासाठी तिकडे ये आणि मला घेऊन जा. भगवान श्रीकृष्ण द्वारकेहून त्या ठिकाणी आले. त्यांनी रुक्मिणी मातेला आपल्या रथात घेतलं. रुक्माई यांच्यासोबत म्हणजे तिच्या भावासोबत त्यांचं युद्ध झालं, पण या युद्धात रुक्माई हा अपयशी ठरला. भगवान श्रीकृष्णानं रुक्मिणीला आपली पत्नी म्हणून त्यावेळी घोषित केलं आणि तो सोहळा वसंत पंचमीच्या निमित्तानं पंढरपुरात साजरा केला जातो. हाच सोहळा गाण्यांच्या माध्यमातून आपण या मंचावर पाहणार आहोत. मी विनंती करेन झी सारेगमप गौरव महाराष्ट्राचा फायनलिस्ट, त्याचसोबत अनेक रिएलिटी शो मध्ये ज्यांना आपण पाहिलेलं आहे, मग ते कुबाई कू असू दे किंवा महाराष्ट्रातल्या मातब्बर कलाकारांसोबत जे आजही त्या रंगमंचावर आपली कला सादर करतात. जरा जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया सुप्रसिद्ध पार्श्वगायक सिद्धेश जाधव यांचं. Yes.